नमस्कार माझ्या 12वीच्या मित्रांनो, मी डॉक्टर हार्दिक रायचनी टार्गेट अकॅडमीच्या वतीने आपल्या सर्वांचे ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपला आजचा विषय आहे इथून पुढे काय करायचं। इथून पुढे काय करायचं जेव्हा आज मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, आज आहे रक्षाबंधनचा दिवस 19th of August 2024 आणि इथून पुढे काय करायचंय, कसं करायचंय त्याच्याबद्दल मी तुमच्यासोबत बोलणार आहे। येणाऱ्या 2-3 दिवसात हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तिथून पुढे जर तुम्ही बघितलं नीट, मागच्या आठवड्यातच तुमच्यासाठी HSC नी एक चांगली खुशखबर दिली, थोडंसं टेन्शन पण दिलेलं आहे। त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आपल्या बोर्ड एक्झामचं टेंटेटिव्ह टाइम टेबल। बोर्ड एक्झामचं टेंटेटिव्ह टाइम टेबल बघाल तर आपला पहिला पेपर आहे इंग्लिशचा, जो की सुरू होणार आहे 11th of Feb 2025 ला आणि सायन्स वाली जी बोर्ड एक्झाम आहे ती चालणार आहे 3rd of March 2025 पर्यंत। म्हणजे साधारण तुम्हाला ह्या वेळेस 19-20 दिवसाचा टाइम भेटलेला आहे एक्झाम साठी। या तुमच्यासाठी खूप चांगली पण गोष्ट आहे आणि खूप टेन्शन वाली पण गोष्ट आहे। पहिले गुड न्यूज बद्दलच बोलूयात। गुड न्यूज काय रे दादू? गुड न्यूज ही आहे की तुमची बोर्ड एक्झाम्स लवकर संपते। जितके लवकर बोर्ड एक्झाम संपल तितकंच पुढे जाऊन तुम्हाला नीट साठी, सीईटी साठी, जेई साठी टाइम भेटणार आहे। गेल्या वर्षी प्रॉब्लेम तोच झाला होता। गेल्या वर्षी बोर्ड एक्झाम्स लेट संपल्या, सीईटी प्रीपॉन झाली, जेई तर नॉर्मली एप्रिल फर्स्ट वीक मध्ये असते, म्हणून मुलांचं खूप सारी गडबड झाली। मागच्या सिलेक्शन होतं म्हणून ते झालं, पण या वर्षी गव्हर्नमेंटने आपल्यासाठी काहीतरी चांगले केलेले आहे की नीट, सीईटी आणि जो बोर्ड एक्झाम्स आहे त्यांच्यामधला टाइम भरपूर आपल्याला दिलेला आहे। मग टेन्शन वाली गोष्ट कोणती आहे? टेन्शन वाली गोष्ट पण हीच आहे की बोर्ड एक्झाम्स प्रीपोन करून घेतली। साधारण मागच्या 2-3 वर्षांपासून बोर्ड एक्झाम्स 21 फेबला होत होती, 21 फेबला स्टार्ट होत होती, पण या वर्षी 10 दिवस आधी ही एक्झाम यांनी प्रीपोन केलेली आहे आणि 10 दिवस आधी म्हणजे बोर्डचे प्रॅक्टिकल्स प्रीपोन होणार आहे। जर 11th फेबला जर थेरी चालू होणार असेल, लक्षात ठेवा हे टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे, आपण याच्यावरच बोलतोय। 11th फेबला जर थेरी स्टार्ट होते तर साधारण तुमचा बोर्ड एक्झाम्सचे प्रॅक्टिकल, फायनल प्रॅक्टिकल्स जन लास्ट वीक मध्ये किंवा अर्ली फेब मध्ये, फेबच्या पहिले 2-3 दिवसात आवरून टाकतील तुमचे कॉलेजवाले। इथून पुढे कसं काय करायचं, आता काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, काय गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायचंय याच्याबद्दल बोलूयात। मित्रांनो, बोर्ड एक्झाम्स अनेकदा मी दरवर्षी अशा बॅचेस मध्ये मुलं बघतो जे ओव्हर कॉन्फिडंट असतात। ओव्हर कॉन्फिडंट बोलतो, त्यांना वाटतं अरे बोर्ड एक्झाम्स काही नाही, होऊन जाईल, आणि शेवटी जेव्हा रिझल्ट लागतं ना, मे लास्ट वीक मध्ये जेव्हा रिझल्ट येतो, जून फर्स्ट वीक मध्ये जेव्हा रिझल्ट येतो, हेच मुलं असतात जे रडतात। ते बोलतात सर तुमचं ऐकायला पाहिजे होतं। बोर्ड एक्झाम्सला लाईटली घेऊन चालणार का? नाही। तुम्ही सीईटी मध्ये, तुम्ही नीट मध्ये, तुम्ही जेई मध्ये भलेही टॉप केलं, पण बोर्ड एक्झाम्स मध्ये जर तो 50% वाला क्रायटेरिया क्रॉस नाही करू शकले तर मग झालं तुमचं गेम। याच्यासाठी आपल्याला बोर्ड एक्झाम्सला लाईटली घेता चालता येणार नाही, नाहीतर गडबड करून बसाल। आणि जर तुम्हाला ही गडबड करायची नसेल तर मी जे जे सांगतोय ते आजपासून फॉलो करायला लागून जा। बोर्ड एक्झामचं तुम्हाला रद्दीवरही टेन्शन येणार नाही। आता काय करायचं? सर्वात पहिले जो तुम्हाला प्लॅन करायचा आहे की 15th of December 2024 ही तुमची डेडलाईन राहील। 15 डिसेंबर पर्यंत तुम्हाला जितके एमसीक्यूज करायचे, जितकी नीटची तयारी करायची, जितकी सीईटीची करायची, जेईची करायची ते करून घ्या। 15 डिसेंबरला तुमची एमसीक्यू ची बुक बंद झालीच पाहिजे। आणि जेव्हा मी बोलतोय बंद म्हणजे 100% बंद, 16 डिसेंबरला तुम्ही परत तुमची एमसीक्यू ची बुक ओपन नाही करायची। तुम्हाला एमसीक्यू ची बुक नंतर कधी ओपन करायची? डायरेक्टली 4th of March ला। ज्यांचं PCMBA त्यांचे 25 फेबलाच पेपर आवरून जात आहे, म्हणून त्यांना तर अजून बरं आहे। 25 फेब नंतर म्हणजे 16 फेबला तुम्ही चालू करून देऊ शकता तुमची पुढची तयारी। 15th of December विल बी युअर डेडलाईन। एक सेकंड, मग आजपासून काय बोर्ड एक्झाम साठी काहीच करायचं नाही का? नाही नाही नाही, हे लक्षात ठेवा। आजपासूनही तुम्हाला बोर्ड एक्झाम साठी स्लोली तयारी करायला लागेल। काही लोक आता विचार करत असेल सर काय बोलताय, पागल झाली की काय, इतक्या लवकर काय बोर्ड एक्झामची तयारी करायला लागायची? हो, तयारी करायची गरज आहे। का बरं गरज आहे, काय गरज आहे हे पण मी तुम्हाला सांगतो। डिटेल मध्ये जायची गरज नाहीये, आपल्याला आजपासून अगदी थोडक्यात सुरुवात करायची। काय सुरुवात करायची तर बघा मित्रांनो, मी 15 दिवसात इथून पुढचे दिवस मेजर केलेले। ऑगस्ट महिना मी सोडून दिलाय, कन्सिडर करा। ऑगस्ट महिना तुमचा जो प्रिपरेशन चालू असेल तोच कंटिन्यू ठेवा। इथून पुढे आपल्याकडे 1 ते 15 सप्टेंबर फर्स्ट सेशन भेटतोय, सेकंड सेशन आपल्याला भेटतोय 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर, थर्ड, हा 4th, हा 5th, हा 6th आणि हा 7th। आपल्याकडे असे जवळपास 7 सेशन भेटत आहे, स्टार्टिंग फ्रॉम 1st of September to 15th of December। या 7 सेशन मध्ये आपल्या महाराष्ट्रात येणारे गणपती बाप्पा मोरया,
नवरात्र येणार आहे, हॅपी दिवाळी येणार आहे, तुमच्या बोर्ड एक्झाम्सच्या मध्ये कॉलेजवाल्यांच्या सेमिस्टर्स येणार आहे, ते सगळ्या गोष्टी येणार आहे. हे कन्सिडर करून याच्यातले 15 दिवस मी मायनस करून देतो. याच्यातले कोणतेही एक 15 दिवस आपण मायनस करून देऊ. म्हणजे इथून पुढे आपल्याकडे किती 15 दिवसांचे कालावधी उरत आहे? 6. ह्या 15 दिवसाच्या टाइम मध्ये तुम्हाला फक्त एकच काम करायचंय. PCMB, एम और बी. ज्यांचं मॅथ्स असेल त्यांना बरे, ज्यांचं बायो असेल त्यांना बरे, मॅथ्स बायो असेल तर दोघं पण. तर PCMB चे 2024 पासून उलट जायचंय तुम्हाला. 2024 पासून बोर्ड एक्झाम्सचे जे पेपर येऊन गेलेले ते लर्न करायला सुरुवात करून घ्या. बोर्ड एक्झाम्सचे जे पेपर येऊन गेलेले ते लर्न करायला सुरुवात करून घ्या. आणि तुम्हाला उलट जायचंय. म्हणजे कन्सिडर करा, तुम्ही 1 ते 15 सप्टेंबर सुरू केला 2024 चा पेपर, फिजिक्सचा करा, केमचा करा, मॅथ्सचा करा, बायोचा करा. 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर मग तुम्हाला 2023 चा करायचा आहे. 1 ते 15 ऑक्टोबर तुम्हाला 2022, 16 ते 31 ऑक्टोबर तुम्हाला 2021, आणि असं करत करत तुम्हाला उलट मागे जायचंय. तर लक्षात ठेवा मुलांनो, म्हणजे ऍट द एंड ऑफ डिसेंबर, 15th ऑफ डिसेंबर जेव्हा तुमची एमसीक्यूची तयारी संपते त्या पॉइंटला तुम्ही बोर्ड एक्झाम साठी पण ऑलरेडी सज्ज राहाल, रेडी राहाल. प्रॉब्लेम करून जातो माहिती का? दरवर्षी मुलं दरवर्षी ओव्हर कॉन्फिडंट असतात, ऐकत नाही एक तर पहिले तर, आणि ऐकत नाही 1 जानेला ते लागतं बोर्ड एक्झाम साठी. 1 जानेला जेव्हा बोर्ड एक्झाम्सला लागायचे तेव्हा 7 ते 10 दिवस ना, 10 दिवस तरी तो टाइम त्यांचा तो शिफ्ट करण्यासाठी जायचा. कारण एमसीक्यूचा अभ्यास पूर्ण वेगळा, तिथं ना आन्सर लर्न करायची ना असं मोठे मोठे आन्सर बघायची सवय नाही, लिहायची सवय नाही. पण बोर्ड पूर्ण वेगळा पॅटर्न आहे. तुम्हाला मोठमोठे आन्सर्स माहिती पाहिजे, तुमची मेमरी चांगली पाहिजे. मग तो जो शिफ्ट करण्यासाठी 10 दिवस वेस्ट होऊन जायचे. मग 11 जानेला कुठे लिंक लागायची आणि 21-20 जान पासून बोर्डचे प्रॅक्टिकल चालू होऊन जायचे. मुलांचे खूप हाल व्हायचे. हे जर हाल तुम्हाला होऊ द्यायचे नाहीये, इट्स बेटर टू स्टार्ट अर्ली. आणि तुम्ही जर सुरुवात लवकर करताय, सुरुवात थोडी चांगली करा, प्रॉपर प्लॅनिंग नाही करा. 2024 पासून ते उलटे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला लागून जा. जितके जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल ह्या टाइमला, तितकंच तुमची नंतरची जर्नी सोपी होईल. आणि यातही जर मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करेल, जर तुम्हाला वाटतंय की नाही होत्या, टाइम जास्त चाललाय, मग एकच काम करा. जे क्वेश्चन पेपर्स तुम्ही सॉल्व्ह करणार आहात PCMB चे, त्यांच्यातले जे मोठे मोठे थेरॉटिकल क्वेश्चन आहेत 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे, ते पहिले करून ठेवा. 1 मार्काले क्वेश्चन आज नाही केले तरी ठीक आहे, त्यानंतर डिसेंबर मध्ये बघूयात. पण आजपासून जे जे मोठे मोठे आन्सर्स आहे ते लर्न करायला लागून जा. मी तुम्हाला हमी देतो, बोर्डचं तुम्हाला काहीच टेन्शन राहणार नाही. तर मित्रांनो, हे होते आपली बोर्ड एक्झाम साठीची जर्नी, जी आता आपल्याला सुरुवात करायची. आपल्याला इथून पुढे कसं काय करायचंय याच्याबद्दल आपण बोललोय. आपण अजून बऱ्याच व्हिडिओ बनवूया. दर महिन्यात मी तुम्हाला अपडेटेड प्लॅन देत राहील. तोपर्यंत तुम्ही जस्ट जो प्लॅन दिलाय त्याला फॉलो करा, काही टेन्शन येणार नाही. इथेच थांबतो. पुन्हा भेटेल तुम्हाला एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, बेस्ट ऑफ लक. काळजी घ्या स्वतःची.